जय महाराष्ट्र, जय शिवराय पब्लिक. आपल्या मनोज डायरे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आलो आहे आज नक्कीच स्वर्गीय भारत 5000 केसरी जे मैदान आहे 3 फेऱ्याचं दुसरं आणि बैल मैदान आहे नरेंद्र शेठ गोमारे यांच्या आयोजनाखाली किंवा जे आयोजक आहेत सरदार कांबरे असतील, गणेश चाळ, प्रफुल्ल ठाणगे, सोनू शेठ पोपतराव यांच्या नियोजनाखाली जे मैदान होतं आहे स्वर्गीय भारत 5000 केसरी, त्या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी मी आलो आहे. तर बघू शकता मैदानाचं काम 80-90% झालं आहे. पण आपण आज स्वतः ते नियोजन करते सर्व आयोजक त्यांच्याशी संवाद साधणार आहे. कसं बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे किंवा काय अजून नियमन अटी. याच्या आधी या मैदानावर 3 मैदानं जे झालेत, कलम बोरीची वाडी जो मैदान आहे त्याच ठिकाणी हा मैदान आहे. आणि याच्या आधी 3-4 मैदानं या ठिकाणी झालेत. 3 मैदानं कर्जत केसरी असेल, उपसभापती केसरी आणि राजा 777 केसरी ते मैदानातसुद्धा खूप छानपणे पार पडली. आणि आत्तासुद्धा परवा जे 22 तारखेला जे मैदान आहे ते मैदान या ठिकाणी आहे आणि त्याचाच आढावा आज संपूर्ण आपण घेऊ. त्यांच्याशी संवाद साधून बघू अजून काय नियम अटी त्यांनी काय सांगतील. त्याच्यासाठी नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि नक्की व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 10,000 सबस्क्रायबर होणार आहेत आता. लवकरात लवकर सबस्क्राईब करा. इकडे बघू शकता नक्कीच सर्व काम झालं आहे मैदानाचं. मस्त अशा पाट्या वगैरे पाणी मारायचं काम चालू आहे पाट्यानं. इकडं मस्त जागा आहे. तर आपण नक्कीच 80-90% काम जे झालं आहे. आणि सरदार शेठ काय सांगाल? काम तर एकदम ओके झाले, पाट्या वगैरे आणि इकडे सुट्टीला जागा वगैरे मस्त आहे. काय सांगशील? सर्वप्रथम मी की आपली कमिटी त्यांचे आभार मानतो की त्याही आम्हाला 3 फेऱ्यांची मैदानं करण्याची संधी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही 3 फेऱ्यांची मैदानं आम्ही करत असतो. त्याचा सर्वात सिंहाचा वाटा म्हणजे जी आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे, रायगड, मुंबई, पालघर यांचा सिंहाचा वाटा आहे. सपोर्ट आपले बघा कर्जत तालुक्याचे आप्पा शेठ असतील, सोनू शेठ असतील, जी कमिटी आहे आपली कर्जत तालुक्याची त्यांचाही कर्जत केसरीसाठी आम्हाला खूप सपोर्ट लागला आणि त्यांच्या मार्गदर्शनातूनच आम्ही 3 फेऱ्यांची मैदानं आतापर्यंत घडवत आलो. नक्कीच आपण आता बसून त्याला एक मुलाखत घेऊ, मस्त चांगला संपूर्ण मैदानाचा आढावा घेऊ आणि काय ते संपूर्ण बक्षीस वगैरेची माहिती आपण तुम्हाला विचारू चालू. तर स्वर्गीय भारत 5000 केसरी 3 फेऱ्याचं जे मैदान आहे दुसरा आणि बैल, तर त्याचा आढावा घेण्यासाठी आपण आलो आहे मैदानावर. आणि आपल्यासमोर आहेत सरदार शेठ कांबरे आणि गणेश शेठ चाळ. नक्कीच एक आयोजक आणि नियोजन करतात ते. तर त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहेत. तर आपल्यासमोर आहे गणेश शेठ चाळ. तर दादा काय सांगाल? आपण आता मैदान घेतलं आहे स्वर्गीय भारत 5000 केसरी, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? कशा असणार आहेत आता नवीन नियम व अटी कशा असतील मैदानाच्या? मैदान हा आपण घेतलं दुसरा पहिली मैदान घेतलं आहे. दुसरा बैल मैदान आहे आणि नियम व अटी तेच असणार आहेत का जी पावती असेल त्याचा एक तरी बैल पाहिजे. आणि मग बाकीचा जे वर्ण समजा बैल येणार असेल तर एक दिवस त्याचा अगोदर अख्ख्या गाडीचा किंवा जो वासरू करून येणार असेल त्याचा बॅनर सोडायचा एकाने आणि तो पळवला जाईल. मग तर आपण बघितलं मागच्या मैदानात म्हणजे मागचा जो मैदान झाला तर त्याच्या म्हणजे आता तसंच मैदान घेतलं तर त्याच्या आणि याच्यात काय बदल असणार आहे? मागचा मैदान हा ओपन होता, आता हा दुसरा बैल घेतलेला आहे आपण. आणि मागच्या मैदानात थोडी गफलत झाली होती, पण ह्या मैदानात आम्ही जवळ त्या मैदानापासून थोडाफार शिकलो आहे का मैदान पुढचा कसं करायचं आपण. नक्कीच म्हणजे मागच्या मैदानात आपल्याला जी फायनल नाही झाली तर त्याच्याबद्दल काय सूचना असतील तुमच्या? फायनल नाही झाली. आपल्या गाडा मालकांनी पण आम्ही एक निवेदन करतो गाडा मालकांना का वेळेचा भान ठेवा, लवकर वेळेत यावा आणि प्रत्येकाने जसा गट पुकारला किंवा सेमी पुकारली तर लवकरच निघण्याचा प्रयत्न करा. तुम्ही अर्धा तास किंवा 1 तास लावू नका, जेणेकरून त्याच्यामुळे फायनल थांबते. आपण आता दुसरा बैल मैदान घेतलंय, मग त्याच्यामध्ये आदत बैलाचं कसं असणार आहे? तिथे दुसरा बैल मैदान घेतलंय आपण, आदत पळू शकतो. आदत 3ही फेरे पळू शकतो. काही लोकांचा भ्रम आहे का आदत एक फक्त गट काढला जाईल, असं काय नाही. आदत सेमीला पळू शकतो, गटाला याला फायनलला पळू शकतो. फक्त आदतचं आम्ही काय करणार आहे, एखादा आदत गट पास झाला तर त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. नक्कीच. मग गाडी कशी पाळणार? आपल्या त्या गाडीमध्ये दुसरा बैलाचं मैदान आहे म्हटलं तर दुसरा आणि आदत दुसरा बैल ते कसं काय? एक दुसरा बैल चालेल, आदत बैल चालेल, असा बैल. आणि फक्त दोन्ही बैल नाही पाळणार? दोन्ही बैलाने बोलणार, ओपनची बैलाने बोलणार. हा नक्कीच. मग 3 फेऱ्याचं मैदान आपल्याकडे कमी असतात, तर काय सांगाल? आता मैदान घेतले त्याच्याबद्दल तुमच्या आयोजकांच्या सूचना काय असतील? आता 3 फेऱ्याचे एक तर पब्लिकला माझा एक हे असेल, आव्हान असेल का जेणेकरून आपण जेव्हा बघायला येतो का आपली काळजी घ्या स्वतःची. घरी पण आपली कोणतरी वाट बघतोय, जेणेकरून आपल्याला दुखापत होणार नाही याची आपण स्वतःनी काळजी घ्यावा. आणि जे गाडा मालक आता जे बैल मांडायला जी माणसं पब्लिक असते
त्यांनी जेव्हा बैल सोडतात तेव्हा झेंड्याकडे लक्ष ठेवत जा. झेंडापंचाला आवाज द्यायला लावू नका का लक्ष दे म्हणून. तुमचं लक्ष तुमच्या झेंडापंचाकडे पाहिजे. नक्कीच. मग कोण असणार आहेत आपल्या इकडे झेंडा पंच वगैरे? झेंडापंच आसिफ मुलानी आणि सलीम मुलानी. आणि आपल्या मैदान घेतलंय नक्कीच स्वर्गीय भारत 5000 केसरी नक्कीच नरेंद्र शेठ गोमारे यांचा जो नंदी होता, तर काय सांगाल त्यांच्याबद्दल, काय सांगाल? नरेंद्र शेठ म्हणजे आमचे खास मित्र. म्हणजे आमचा एक बोला तर सपोर्ट सिस्टम आमचा नरेंद्र शेठ आहेत. कुठल्याही अडचणी आम्हाला काय प्रॉब्लेम आला का ते फक्त फोन करायचा का ते लगेच उभे राहतात आमच्यासाठी. नक्कीच. मग आता नक्कीच कमेंटमध्ये ऑब्जेक्शन वगैरे येतात, तर लाईव्हचं कसं असणार आहे, कोण असणार आहे लाईव्ह, कोणाच्या चॅनलवर दिसणार आहे आपल्याला? लाईव्ह 7X लाईव्ह आहे. आणि मग 7X लाईव्ह कॅमेरे वगैरे किती असणार आहेत? कॅमेरे आपण जेणेकरून 5 कॅमेरे ठेवायचा प्रयत्न चालू आहे. 5 कॅमेरे ठेवायचा. तर मग कसं काय ऑब्जेक्शन वगैरेचं कसं काय असणार आहे? ऑब्जेक्शन असेल तर 2000 आपण फाईन ठेवलेली एंट्री. म्हणजे जर तुमचा ऑब्जेक्शन सक्सेसफुल झाला का तुमचे 2000 तुम्हाला परत भेटणार. नक्कीच. मागच्या जो फायनल नाही झाली त्याचं कारण तेच ठरलं ऑब्जेक्शनचं, तर काय असणार म्हणजे तुमच्या त्याच्याबद्दल सूचना काय असतील? मागच्या वेळेला जे फायनल नाही झाली त्याच्यामुळे कारण फक्त एक ते आम्ही क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल ठेवली होती. त्याच्यामध्ये निकाल देता खूप वेळ गेला. त्यामुळे यावेळेला आम्ही क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल त्या कारणामुळेच ठेवली नाही. तर तुमची टीम वगैरे कशी असणार आहे, काय सांगाल? आता आमची टीम बाकी आहे बघा. झेंडा पंच, निकाली पंच आणि नंबर टेकर हे सर्व आम्ही वर्ण मागवलेत. सातारा कराडवरनं येणार आहेत. आणि बाकी जी आमची टीम आहे ती आम्ही इथली ताडोबा कलम ती कमिटी आहे का ना आमची कमिटी. आणि आपले जी बैलगाडा संघटनेची कमिटी आहे त्यांचा वगैरे तुम्हाला संदेश वगैरे काय आहे का? त्यांचा आम्हाला मोलाचा वाटा असतो आणि चांगला सहकार्य करतात ते आम्हाला प्रत्येक मैदानात. तर तुम्ही एक गाडा मालक आहे, तुमचे सुद्धा नंदी मैदानामध्ये पाळणार आहे, तर तुमचा एक गाडा मालक म्हणून गाडा मालकांना काय संदेश असेल? गाडा मालक म्हणून आम्ही संदेश एवढाच देऊ शकतो का जे काही असेल भले आपल्या निकालाला जो काय असेल तो लवकर मान्य करा. आपली हार असेल तर हार मान्य करा, जीत असेल तर जीत मान्य करा. पण तुम्ही अडून नका बसू का माझी लागले नाही, ही लागले का, ती बाद नाही ना ही बाद नाही. जे सच्चाईचा खेळ केला आपल्याला वाटतो आपली गाडी बाद आहे तर आपली बादच घ्या. 100%. नक्कीच मित्रांनो, बा गणेश शेटचाड. आता आपण संवाद करू तो म्हणजे सरदार कांबरी यांच्यासोबत. नक्कीच एक बिंजोडचे बैलगाडा म्हणजे बिंजोड क्षेत्रामध्ये आपल्या इकडे शर्ती होतात. बिंजोडच्या असेल 3 फेऱ्याच्या, त्याचं एक नियोजन आणि आयोजन सरदार शेठ कांबरी आपल्या समोर आहेत. तर दादा काय सांगाल, तुमच्या माध्यमातून काय सांगाल संदेश द्याल लोकांना, आता मैदान ठेवलंय त्याच्याबद्दल? बघा, स्वर्गीय भारत केसरी 5000 हा मैदान आम्ही ठेवलाय. त्याचे सर्व नरेंद्र शेठ गोमारे हे आमचे मूल आधारस्तंभ आहेत. आणि गाडा मालकांना मी एवढंच आवाहन करेल का तुम्ही मैदानाला या आणि चांगल्या प्रकारे सहकार्य करा. मुंबईतलं आपलं आदात आणि दुसऱ्याचं मैदान घेण्याचं कारण आहे का एखादा गोरगरिबाचा आदात किंवा दुसरा उजेडा द्यावा याच हेतूने मैदान घेतलेले आहे. तर सर्वांनी या मैदानाला सहकार्य करा. नक्कीच सर्वच चांगल्या प्रकारे सहकार्य करतील. तर दादा काय सांगाल, किती गाड्या पाळणार आहेत आपल्या इथे? 810 अशा गाड्या पळतील. 810 गाड्या. तर सुरुवात वगैरे कशी आणि किती वाजता काय सांगाल तुमच्या? सकाळी 8 वाजता झेंडा पडेल. सकाळी 8 वाजता झेंडा. आणि गाड्या किती म्हणजे किती तास असणार आहेत, काय सांगाल? 9 फाट्या असणार आहेत. 9 फाट्या आणि एक राखीव. एक राखीव. मग किती गट पळतील तुमचा अंदाजे? आता 92 गट. 92 गट. हो. तर मग काय सांगाल, कसं असणार, समालोचक वगैरे कोण असणार आहे आपल्या इथे या ठिकाणी? समालोचक आपले मुंबईतले सुरेश मामा फुलरे, जितू मिनमिने, राहुल भोईर, अनंत मामा आणि वरुण किरण भिसे आणि रणजित बनसोडे. तर बक्षिसांचं स्वरूप वगैरे कसं काय ठेवलं? बक्षिसांचं स्वरूप आपण बॅनरवर दिलेले अमाऊंट. बॅनरवर दिले. नक्कीच मित्रांनो, आपण साईडला बॅनर दिलेच आहे. तर काय सांगाल तुमच्या माध्यमातून जे बघायला म्हणजे प्रेक्षक वर्ग जो येणार आहे, तर प्रेक्षक वर्गाला तुम्ही काय सांगाल, म्हणजे जे गाडा मालक सोडून जे प्रेक्षक वर्ग आपल्या इथे प्रेक्षक वर्गाला मी आवाहन करेल का आपण बघा, बिंजोडचं मैदान असला तरी पण आपण बॅरिगेटच्या बाहेर उभे राहतो. इथं 9 गाड्या पळणार आहेत. तुम्ही आपली काळजी घ्या आणि निकाल रेषा असते तिथे समोर थांबू नका. बॅरिगेटच्या साईडनी सर्वांनी बघा, हीच त्यांना माझी कळकळीची विनंती असेल. नक्कीच सर्वच प्रकारच्या सूचना आपण देऊ. कसं काय टेम्पोवाले असतील, धंदेवाले, त्यांना काय सूचना द्याल? स्टॉलवाले असतील त्यांना पण एक माझी विनंती आहे की तुम्ही बॅरिगेट पासून लांब लावा. निकाल रेषेच्या इकडे कोणती गाडी जाईल, कोणत्या बैलाला अपघात होईल अशा ठिकाणी लावू नका, हीच त्यांना पण विनंती असेल. आणि टेम्पोवाल्यांना आम्ही जो रूट देऊ जाण्या येण्याचा त्याच रूटनी जा. तुम्ही येतानी आपला जो रूट आहे मागच्या मैदानाला त्याच मैदानी या ना, जातानी भागूच्या वाडीने जा. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जी कमिटी ठाणा रायगड, त्याच्या माध्यमातून आपल्याला कसं काय म्हणजे सपोर्ट आहे, काय सांगाल? जी आपली मुंबई रायगड ठाणे कमिटी, पालघर कमिटी आहे,
त्यांचा आम्हाला खूप मोलाचं सहकार्य असतो, वेळोवेळी मार्गदर्शन असतो. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही 3 फेऱ्यांचे असो बिनजोडचे मैदान त्यांच्याच मार्गदर्शन आम्ही घडवतो. त्यांचा आम्हाला फुल सपोर्ट आहे. तर नियमावली कशी असेल, म्हणजे नियम व अटी काय नवीन काय सांगाल तुम्ही संदेश तुमच्याद्वारे? नियमावली मागच्या मैदानाला होत्या त्याच नियमावली आहेत. एक बैल स्वतःच्या मालकीचा पाहिजे, एक बैल कुठलाही असला तरी चालेल. तर मग येण्या वगैरेचं रूट कसं काय सांगाल, कुठून यायला आणि जायला, ट्रॅफिक नको व्हायला त्याच्याबद्दल? मागच्या मैदानाला जो रूट होता तोच आहे. तोच रूट आहे का? हा. तर मग दादा काय सांगाल, कशा प्रकारे होईल मैदान, काय अपेक्षा असेल तुम्हाला? यावेळेस मैदान एकदम सक्सेसफुल होईल आणि फायनली दिसउजळीच होणार. आम्ही तशी तुम्हाला गवाही देतो, फायनली दिसउजळीच होणार. तर मागच्या मैदानाला जी फायनल नव्हती झाली त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त कराल का तुम्ही, काय सांगाल म्हणजे? मागच्या मैदानात जो गाडा मालकांची फायनल नाही झाली त्याच्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. त्याचं कारण असं की गाडा मालक ही कुठला निकाल ॲक्सेप्ट लवकर करत नाही. जर आपली हार झाली तर हारच पत्करा आणि निकाल जो तो मान्य करा. फायनल 100% यावेळी मैदानात दिसउजळी होणार. तर कसं काय आता मैदानाचं काम वगैरे किती झालंय? मैदान आपण बघितलं असेल तर मैदान आता 90% झालेलं आहे फायनल. फाट्या पण आता जे मागच्या वेळी जरा निमुलत्या होत्या निकाला होत्या त्यांना रुंदीकरण केलंय आणि आता बॅरिकेड बांधण्याचं काम चालू आहे. उद्याच्याला फाटी एकदम ओके होईल. तर जी म्हणजे असं मैदान ठेवायला सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे टीम वर्क. तर टीम बद्दल तुमच्या काय सांगाल? टीमवर्क आमचा भरपूर मोठा आहे. जय ताडोबा कलम मित्र मंडळ कलमची जी कमिटी आहे ती आणि आमची जी कमिटी आहे यांचा सर्वांचा टीमवर्क आणि आमच्या सर्वांचे आधारस्तंभ नरेंद्र शेठ गोमारे, सोनू शेठ भोपतराव असे भरपूर जण आम्हाला मोलाचा सहकार्य देत असतात. त्यामुळे आम्ही मैदान घेत असतो. तर आता जे आपण चर्चा चालू आहे नक्कीच सर्वकडे का थारचं मैदान एक आपल्या मुंबईमध्ये याच मैदानावर ठेवलं जाणार आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? ती तारीख लवकरच डिक्लेअर होईल. कारचा मैदान आमदार केसरी इथं या कलम बोरीच्या वाडीच्या मैदानात 100% होईल. चर्चा तर चालू आहे, नक्की थारच असणार का बक्षीस? प्रथम क्रमांक तारच बक्षीस असणार आहे आणि इतर बक्षिसं तुम्हाला कळवली जातील. नक्कीच, म्हणजे लवकरच ते मैदान या ठिकाणी होणार आहे. अजून हे मैदान झाल्यानंतर पण मैदान या ठिकाणी होतील का? आपला पारंपरिक मैदान आहे जो गेल्या वर्षी आपण कर्जत केसरी केला तो मैदान पण इथंच घेतला जाईल. कर्जत केसरी मैदान ही इथंच होईल. नक्कीच, म्हणजे चांगल्या प्रकारे जो मैदान झाला होता, प्रथम आपण मैदान घेतला होता कर्जत केसरी, फायनल वगैरे मस्त झाली होती त्याची. तर त्या मैदानासारखाच हा मैदान होईल का, तुम्हाला काय वाटतं? कर्जत केसरी गेल्या वर्षी झाला त्याच्यापेक्षाही चांगला होईल. भरपूर बक्षिसं राहतील. त्याचे अपडेट लवकरच तुम्हाला कळवू. तर जे आत्ता मैदान आहे दुसरा बैल म्हटलं तर ते आदत पण पाळणार आहे, त्याच्यामुळे थोडा ते मस्ती वगैरे करतात सुट्टीला, तर त्यांचा काय तुम्हाला सुट्टी मेकरला काय संदेश असेल? ते सुट्टी मेकर आहेत त्यांना मी एकच विनंती करेल का तुम्ही झेंडापंचाकडे लक्ष द्या. कसा असतो बिनजोडचा वेगळी सुट्टी असते आणि ही सुट्टी वेगळी असते. इथं झेंडा पाडला जातो आणि तिथं आपला हुशार बोलला जातो, तेव्हा आपले सुट्टी मेकर आडवे उभे राहतात बैलांना. इथं असं जमत नाही. इथं एका साईडनी पकडून झेंडापंचाकडे लक्ष द्यायला लागतो. त्यामुळे सुट्टी मेकरांना आवाहन करेल का तुम्ही झेंडापंचाकडे लक्ष द्या. तर शर्ती म्हटलं नक्कीच वाद वगैरे पण होतात, तर त्यांना काय तुमच्या संघटनेच्या नुसार काय हे असेल? बघ आता तरी बरेचसेच वाद आपली संघटना जिथनं आपली रायगड ठाणे कमिटी झाली जिथनं आपले वाद होत नाही. पण जे वाद करतात त्या लोकांना सांगेल का वाद करून काही निष्पन्न होत नाही. तुम्ही खेळ करा, आपला बैल पलवा, बस. नक्कीच चांगल्या प्रकारे आपण मैदान घेतलंय स्वर्गीय भारत 5000 केसरी. असंच चांगल्या प्रकारे पार पडेल तो नक्कीच तुम्हाला, नक्कीच माझ्या चॅनल करून शुभेच्छा असतील तुम्हाला आणि धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. तर भेटू आपण आता डायरेक्ट मैदानामध्ये. धन्यवाद. तुलाही शुभेच्छा. तूही आमची मुलाखत घ्यायला आला वेळ देऊन. तू याच्याही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.